सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे एसपीपीयूच्या ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये मित्रांनो, जर आपण बीबीए इन सीए म्हणजेच बीबीए इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन हा कोर्स करत असाल तर चला लवकरात लवकर समजून घेऊया नेमका सिलेबस काय असणार आहे आणि याचं प्रिपरेशनचं प्लॅनिंग काय केलं पाहिजे. साधारणतः महाराष्ट्रात जर एसपीपीयूच्या अंडर येणारे डिस्ट्रिक्ट आपण बघितले तर नाशिकच्या कॉलेजेस असतील, अहिल्यानगरच्या कॉलेजेस असतील किंवा पुणे सिटी डिस्ट्रिक्टच्या कॉलेजेस असतील, बऱ्याचशा कॉलेजेस या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. अशा केसमध्ये मित्रांनो या सगळ्या कॉलेजेस एकच कॉमन सिलेबस फॉलो करतात. तर आपण इथे बघू शकता की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची ही वेबसाईट आहे आणि इथून हा सिलेबस आपण काढलेला आहे. तर या सिलेबस बद्दल एकदम डिटेलमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, साधारणतः 4 सेमेस्टर म्हणजे पहिले 2 वर्ष हे आपल्यासाठी सध्या महत्त्वाचे असणार आहे. टीवायला हा सिलेबस कदाचित बदलूही शकतो. 4th इयर हा ऑप्शनल असणार आहे. तुम्ही ठरवायचं आहे तो ऑप्ट करायचा आहे की नाही करायचा आहे. तर डिग्री ही साधारणतः 3 वर्षाचीच असणार आहे. 4th इयर समजा तुम्ही कंटिन्यू केलं तर तुम्हाला ऑनर्स डिग्री इथे मिळते. तर पहिलं जे सेमेस्टर असणार आहे ते चालू झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. काही कॉलेजेसमध्ये अद्यापही ते होणार आहे, म्हणजे साधारणतः दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर इमिडिएटली हे कॉलेजेस सुरू होतील. तर पहिल्या सेमेस्टरचे काय सब्जेक्ट्स असणार आहेत बघून घेऊयात. तर पहिल्या सेमेस्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय इथे असणार आहे प्रॉब्लेम सॉल्विंग युजिंग सी. दुसरा विषय असणार आहे मित्रांनो डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, मदर ऑफ ऑल प्रोग्रामिंग लँग्वेजेस. प्रोग्रामिंग इन सी ला म्हटलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाचं लॉजिक बिल्डिंग जर तुम्हाला करायची असेल तर या सब्जेक्टवर फोकस करायचं असतं. सेकंड मित्रांनो आपण म्हणूया बॅकएंड. तर कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये जो बॅकएंडचा भाग असतो तो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमने डेव्हलप होत असतो. तर इथे या सब्जेक्टवरही आपल्याला फोकस करायचा आहे. राहिला एक्झाम पॅटर्नचा विषय मित्रांनो, 15 मार्कचे इथे इंटरनल एक्झाम्स असणार आहेत. म्हणजे साधारणतः एक सेमेस्टर म्हटलं ना 6 महिने ही गैरसमज आहे. 6 महिन्याचा वेळ मिळत नाही, साधारणतः फक्त 3.5 महिन्याचाच अवधी आपल्याला मिळत असतो. आणि 3.5 महिने म्हणजे काय, तर साधारणतः 105 दिवस, 30 आणि 15 डेज. तर मित्रांनो या 105 दिवसात आपल्याला हे विषय प्रिपेअर करायचे आहेत. एक्सटर्नल एक्झाम जी असते ते तुमची 35 मार्काला असते. सिलेबस मात्र मोठा असतो. तर जरी 35 मार्काचा पेपर असला तरी हा पेपर मोठाच असतो. तर साधारणतः 50 मार्क आपल्याला प्रत्येक विषयासाठी इथे असाइन केलेले आहेत. 35 मार्काचा जेव्हा पेपर असतो 14 मार्क जे असतात ते पासिंगला इथे लागत असतात. आता तुमच्या लक्षात येईल सर फक्त 14, अरे पण हे 14 मार्क्स मिळवायलाही मित्रांनो इथे खूप इश्यूज होतात, कारण सिलेबस मोठा असल्यामुळे सगळे टॉपिक कव्हर होत नाही आणि एक एक मार्काची किंमत तुम्हाला पुढे कळते. इंटरनलला वेगळं पासिंग नसतं. समजा इथे तुम्हाला काही अडचण आली, कमी मार्क मिळाले, ते तुम्ही एक्सटर्नल मधून कव्हर करायचे असतात. इन शॉर्ट 50 मार्काचा हा पेपर असतो आणि साधारणतः एक लक्षात घ्या इथे तुम्हाला कॉम्प्रेहेन्सिव्हली मिनिमम 20 मार्क तरी मिळवायचे असतात, म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन्ही कॉम्बो करून. आता राहिला विषय मित्रांनो क्रेडिटचा. तर पहिल्या सेमेस्टरचे क्रेडिट तुम्ही इथे बघू शकता, टोटल 22 क्रेडिट्स आहेत. तर पहिले 2 सब्जेक्ट जे मेजर आहेत ते मी तुम्हाला सांगितलेत. मेजर इज अ मेजर सी प्रोग्रामिंग अँड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. कुठलीही अडचण इथे व्हायला नको. आता बरेचसे विद्यार्थी विचारतात सर इथे मॅथमॅटिक्सही असणार आहे का, स्टॅटिस्टिक्सही असणार आहे का. डेफिनेटली. तर इथे तुम्ही बघू शकता ओपन इलेक्टिव्ह मध्ये 2 पर्याय तुमच्या समोर आहे, बिझनेस मॅथमॅटिक्स आणि बिझनेस स्टॅटिस्टिक्स. आता कॉलेज ठरवतात त्यांना नेमकं कोणता हवा आहे, बिझनेस मॅथ्स किंवा बिझनेस स्टॅट्स तुम्ही ठरवायचा असतो. पण डेफिनेटली इथे कॉलेजेस आपल्याकडे ठरवत असतात. तर ह्या 2 विषयांबद्दल बोलायचं झाल्यास तुम्ही बिझनेस मॅथ्स घ्या किंवा बिझनेस स्टॅट्स घ्या मित्रांनो. इथे तुम्हाला न्यूमेरिकलचं प्रॅक्टिस खूप करावं लागतं. मॅथमॅटिक्स मध्ये टॉपिक येतात जसे की प्रॉफिट लॉस रेशो, प्रपोर्शन, मॅट्रिक्स, एलपीपी, काही ऑपरेशन रिसर्चचे टॉपिक असतात. हे सगळं म्हणजे खूप कॉम्प्रेहेन्सिव्ह सिलेबस इथे बिझनेस मॅथ्सचा असतो. बिझनेस स्टॅटिस्टिक्स मध्ये मेजर ऑफ डिस्पर्शन, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीज हे 2 मेजर टॉपिक असतात आणि याच्या अंडर बरेचसे सब टॉपिक येतात. तर आपण जर कंपॅरिझन केलं तर अगदी आपण म्हणू शकतो प्रॉब्लेम सॉल्विंग युजिंग सी असेल, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असेल, बिझनेस मॅथ्स असेल किंवा बिझनेस स्टॅट्स असेल, मित्रांनो अभ्यासाशिवाय इथे पर्याय नाहीये. ही तुम्ही आर्ट्स स्ट्रीम निवडलेली नाहीये, तुम्ही बॅचलर ऑफ आर्ट्सला नाहीये की वन नाईट तुम्ही स्टडी केला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही पेपर लिहून आले. इथे तुम्हाला अभ्यासाला पर्याय नसतो, अभ्यास करावाच लागतो. राहिला विषय प्रॅक्टिकल्स.
प्रॅक्टिकल एक्झामही असते का? डेफिनेटली इथे प्रॅक्टिकल एक्झाम असेल. प्रॉपरली लॅबमध्ये तुम्हाला स्लिप्स दिल्या जातात. त्या स्लिपवर जो काही प्रोग्राम येतो तो प्रोग्राम तुम्हाला इम्प्लिमेंट करावा लागतो. एक्सटर्नल लोक इथे येत असतात आणि एक्सटर्नल्स येत असल्यामुळे मित्रांनो प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा तुम्हाला सिन्सिअरली अपिअर करायची असते. तर लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग युजिंग सी अँड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम या दोन्ही विषयावर इथे तुम्हाला प्रॅक्टिकल्स असणार आहेत. पुढचा विषय जो असणार तुमचा ऑफिस ऑटोमेशन स्किल असणार आहे. म्हणजे जे आपण म्हणतो MS एक्सेल असेल, MS वर्ड असेल किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतील, या सगळ्यांचा हा एक कॉम्बो कोर्स असतो. जनरली याच्यावर तेवढा फोकस कॉलेजेस करत नाही. हा विषय जवळपास आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा असतो. तर तुम्ही इथे बघू शकता एक्सटर्नल एक्झाम, या सगळ्या विषयांसाठी एक्सटर्नल एक्झाम आहे. प्रत्येकाला इथे इंटरनल सुद्धा आहे. चला पुढे जाऊयात. तर पुढे असणार आहे प्रोग्रामिंग प्रिन्सिपल्स अँड अल्गोरिदम. हाही एक विषय असतो. जनरली हे झाल्यानंतर म्हणजे हा विषय एकदम प्रॉपर झाल्यानंतर तुम्ही सी प्रोग्रामिंग कडे वळाले पाहिजेत. त्यानंतर मित्रांनो ही तुमची बिझनेस कम्युनिकेशन स्किल म्हणजे साधारणतः याला तुम्ही इंग्लिश असं समजू शकता. एन्व्हायरमेंटल अवेअरनेस खूप जनरलाइज सिंपलचा हा विषय असतो. याचं काही स्पेशल प्रिपरेशन नसतं. कॉलेजवाले थोडं दुर्लक्ष याच्याकडे करत असतात. पुढचा जो विषय असतो तुमचा असतो जेनेरिक IKS. हा जवळपास ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्येक ग्रॅज्युएशन स्ट्रीमला हा विषय दिलेला आहे. खूप कॉमन विषय आहे. स्पेशल याचा काही वेगळा अति अभ्यास करायची तुम्हाला गरज नाहीये. फिजिकल एज्युकेशन कॉमन आहे. तर लक्षात ठेवा जे मेजर सब्जेक्ट तुम्हाला इथे असणार आहे ज्याचा खरंच अभ्यास केला पाहिजे आणि जिथे अडचण येते तर ते विषय आहेत मित्रांनो सी प्रोग्रामिंग, DBMS, बिझनेस मॅथ्स किंवा बिझनेस स्टॅट्स, ऑफिस ऑटोमेशन टूल, PPA याला म्हणतात, आणि बिझनेस कम्युनिकेशन स्किल्स. साधारणतः या विषयांचा जर तुम्ही अभ्यास केला तर फर्स्ट सेमेस्टर निवांत आरामात तुमचं क्लिअर होऊ शकतं. मी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 105 दिवस या सेमेस्टरला तुम्हाला मिळणार आहे आणि साधारणतः विषय जर तुम्ही काउंट केले तर तुमच्या लक्षात येईल 7 ते 8 विषय येथे असतात. एका विषयाला मॅक्सिमम तुम्हाला 15 ते 18 दिवस साधारणतः मिळतात प्रिपरेशनसाठी. आणि नेमकी अडचण इथेच होते जर सुरुवातीला जो पिरियड आहे महिना दीड महिन्याचा तो तुम्ही निवांत म्हणजे असतं ना कॉलेज म्हटलं की रेस्ट इयर त्याच पद्धतीचा आहे मित्रांनो. जर तशी विचारसरणी तुमची असेल तर इथे नेमकी अडचण होईल आणि एकदा का बॅकलॉग लागले ते सेमेस्टर वाईज तुमचे पुढे कंटिन्यू होत जातात आणि ऑलरेडी त्या सेमेस्टरचा लोड परत बॅकलॉगचा लोड. मात्र इथे खूप काळजीपूर्वक तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. बॅकलॉग राहू द्यायचे नाही आणि हा लोड हँडल होत नाही आणि मुलं इयर डाऊन होतात. तर लक्षात ठेवा की मल्टीनॅशनल कंपनीज ह्या कोर्स नंतर मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी असते आणि ह्या मल्टीनॅशनल कंपनीची एक अट असते की कुठलाही बॅकलॉग तुमच्या ह्या इयर्समध्ये असायला नको. तर मित्रांनो या सेमेस्टर नंतर जे सेकंड सेमेस्टर आहे तिथे सगळे ऍडव्हान्स सब्जेक्ट तुमचे असतील. तर आता इथे आपल्याला समजून काय घ्यायचंय, समजून हे घ्यायचंय की हा सिलेबस जो आहे तो डाउनलोड कुठून करायचा आहे. तर हा सिलेबस तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरूनही डाउनलोड करू शकता किंवा NSG अकॅडमीचं जे YouTube चॅनल आहे तिथे सुद्धा आम्ही लिंक इथे तुमच्यासाठी अवेलेबल करून देऊ. तर आता प्रश्न आहे की सर कॉलेजमध्ये जर हा अभ्यास चांगल्या पद्धतीने होत नसेल, आम्हाला आत्तापासून याची तयारी करायची असेल तर नेमकी कशी करायची आहे. तर मित्रांनो NSG अकॅडमीने खास करून आपल्यासाठी एक स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे. जेव्हापासून हा कोर्स आलेला आहे तेव्हापासून आम्ही ह्या कोर्सचं कंटिन्युअसली इथे कोचिंग कंडक्ट करत आहोत. तर BBA इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशनसाठी स्पेशलाइज बॅचेस आम्ही कंडक्ट करत असतो. ऑफलाईन मोड असेल, ऑनलाईन मोड असेल, रेकॉर्डेड मोड असेल, तिन्ही मोडमध्ये तुम्हाला इथे कोचिंग अवेलेबल करून देतो. जर तुमचं कॉलेज हे पुणे शहरात असेल तर मित्रांनो ऑफलाईन कोचिंगसाठी तुम्ही डायरेक्टली इथे अप्रोच करू शकता. समजा तुम्ही पुणे शहरात नसाल, नाशिक अहिल्यानगर मध्ये असाल किंवा मित्रांनो पुण्यात असाल पण समजा सेंट्रलाइज लोकेशन सदाशिवपेठमध्ये NSG अकॅडमी आहे, लांब असाल तर तुम्ही ऑनलाईन मोड मध्येही हे कोचिंग कंटिन्यू करू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि बॅचसाठी प्लॅनिंग इमिडिएटली करा. थँक्यू व्हेरी मच.